पुढे राज्यात सरासरी 65% जास्त मतदान झालंय। गेल्या वेळेच्या तुलनेत राज्यात मतदानाचा हा टक्का वाढल्यानं त्याचा नेमका कुणाला फायदा होतोय आणि कुणाला याचा फटका बसतो याची उत्सुकता आहे। वाढलेल्या या मतदानावरून महायुती आणि महाविकास आघाडीत दावे प्रतिदावे सुरू झालेत। राज्यात विधानसभा निवडणुकीत बुधवारी सरासरी 65% अधिक मतदान झाले। 1995 नंतर प्रथमच राज्यात विक्रमी मतदान झाले। 95 साली राज्यात 71.69% मतदानाची नोंद झाली होती। त्यानंतर आता राज्यात 65.11% मतदानाची नोंद झाली आहे। विशेष म्हणजे सर्वाधिक मतदान ग्रामीण महाराष्ट्रात झाले, तर सगळ्यात कमी मतदान शहरी भागात झाले। राज्यातील वाढलेल्या मतदानाच्या टक्क्याचा फायदा कुणाला होणार याची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे। लाडक्या बहिणीसह कल्याणकारी योजनांमुळे मतदानाचा टक्का वाढला की धार्मिक ध्रुवीकरणामुळे मतदानाचा टक्का वाढला यावर तर्कवितर्क लावले जात आहे। आता वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दावे प्रतिदावे सुरू झाले। सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य जनतेने महायुतीला कौल दिला असावा असा दावा महायुतीचे नेते करतायत। आपलं सरकार सत्तेत येईल असा अंदाजही महायुतीकडून वर्तवला जातोय। मला असं वाटतं की साधारण मतदानाची टक्केवारी ज्या प्रकारे वाढलेली आहे हा एक थोडासा प्रो इन्कम्बन्सी फॅक्टर मला दिसतो की लोकांना सरकारच्या बद्दल थोडी आपुलकी वाटणं हा त्याचा अर्थ असतो। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीने जो प्रचार केला तो अत्यंत पॉझिटिव्ह असल्यामुळे एक तर विकासाची कामे, दुसरी असलेल्या योजना आणि महायुतीच्या नेत्यांचं एकत्रितपणे केलेला प्रचार, या सर्व गोष्टी जनतेला भावलेल्या आहेत आणि म्हणून त्यांचा कल त्या दृष्टिकोनातून महायुतीकडे जास्त जाताना आपल्याला दिसतो। दुसरीकडे राज्य सरकारच्या कारभाराविरोधात रोषातून अधिकाधिक मतदारांनी मतदान केलंय असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय। राज्य सरकार विरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय। वाढलेली टक्केवारी ही नेहमी सत्तेच्या विरोधात असते, सत्तेवरती राग असतो, म्हणून लोक बाहेर पडून धडधडी भरभरून मतदान करतात। शेतकऱ्यांचे जे हाल झाले त्याच्यामुळे शेतकरी जागृत झाला आणि मतदान केलं। जे काय मतदान झालं असेल ते शेतकऱ्यांनी टाकलेलं मतदान आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। सुरक्षा 2.5 वर्षामध्ये सरकार देऊ शकले नाही, त्याच्यामुळे त्यांनी मतदान केलं। ह्या मतदानामध्ये महाराष्ट्रातला ज्येष्ठ नागरिक उतरला, ज्याला त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये, त्याच्या भविष्याच्या बाबतीमध्ये चिंता आहे आणि म्हणूनच हे मतदान 30 वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं। हा मतदान अँटी इन्कम्बन्सीचा मतदान आहे, सरकारच्या विरोधात झालेलं हे मतदान आहे। वाढलेल्या मतदानाचा फायदा आपल्यालाच मिळणार यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत आता दावे प्रतिदावे सुरू झालेत। मात्र मतदार राजाचा कौल नेमका कुणाला आणि नेमकं कुणाचं सरकार सत्तेत येणार याची उत्सुकता असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघे 2 दिवस उरलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर ॲक्सिस माय इंडियाचा पोल समोर आलाय। ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला विक्रमी बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो। यात भाजप सर्वात मोठा पक्ष बनणार असल्याचा अंदाज आहे। भाजपला 98 ते 107 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला 82 ते 102 जागांवर समाधान मानावं लागू शकतं असा अंदाज आहे। ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळत आहेत जाणून घेऊयात। बघा, ॲक्सिसच्या पोलनुसार भाजप 98 ते 107 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष बनणार असल्याचा अंदाज आहे। त्या खालोखाल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 53 ते 58 जागा, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर महाविकास आघाडीमधील 3 पक्षांपैकी काँग्रेसला 28 ते 36, उबाठाला 26 ते 32 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 26 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। भाजप
98 ते 107, शिवसेना शिंदे 53 ते 58, राष्ट्रवादी 25 ते 30, मित्रपक्ष 2 ते 5, काँग्रेस 28 ते 36, शिवसेना ठाकरे गट 26 ते 32, राष्ट्रवादी शरद पवार गट 26 ते 30, मित्रपक्ष 2 ते 4 आणि अपक्षांमध्ये 6 ते 12 लोक असू शकतात. आणि यानंतर इथं वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.